मित्रांनो आपण स्टेट्स ऑफ मॅटरच्या खूप इम्पॉर्टंट पार्ट वरती येणार आहे. पार्ट आपला सेकंड आहे. स्टेट्स ऑफ मॅटरचे आपण पीओक्यूज घेतो, बरोबर. तर नीट लक्ष द्या मित्रांनो, कारण पीओक्यूज खूप महत्वाचे आहेत. तर त्याच टाईपचे क्वेश्चन रिपीटेड होत असतात, बरोबर ना. तर त्यासाठी पीओक्यूज वरती नीट लक्ष द्या. कॅल्क्युलेशन पार्ट आहे पूर्ण, ह्याच्यावरती तुम्हाला मोस्ट प्रॉब्ली कॅल्क्युलेशन वरचेच क्वेश्चन येणार. फिजिकल केमिस्ट्री चॅप्टर, त्यामुळे कॅल्क्युलेशन बेसच एखादा क्वेश्चन येणार आहे. त्यासाठी नीट बघा. समोर तुमच्या डोळ्यासमोर क्वेश्चन दिसतोय तुम्हाला सगळ्यांना. ऍटलीस्ट तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला इझी पद्धतीने क्वेश्चन सुटले गेलेले पाहिजेत. ओके, आपण सॉल्व्ह तर करणारच आहे, पण तुम्ही इझी पद्धतीने बघा. सॉल्व्ह होतोय का आधी, ऍटलीस्ट सॉल्व्ह होतोय का ते तरी ट्राय करा ना, बरोबर ना. मग ट्राय होतोय तर काय होतोय तर कशाला उगाच सोडून द्यायचं, बरोबर ना. हा, तर बघूयात आपण पहिला क्वेश्चन काय. पहिला क्वेश्चन दिला, फाइंड द टेम्परेचर ऑफ अ गॅस व्हेन इनिशियल व्हॉल्यूम V1 इज इक्वल टू किती दिलाय रे, 3dm क्यूब. इनिशियल व्हॉल्यूम किती दिलाय, 3dm क्यूब. ओके, टेम्परेचर आपल्याला त्याचा T1 फाइंड आउट करायचा आहे. ओके, हा सॉरी, टेम्परेचर आपल्याला दिलेलं, टेम्परेचर किती दिलाय त्यासाठी T1 इज इक्वल टू 300 केल्विन दिलेलं. ओके, नो डाऊट. हा, इज डबल म्हणजे व्हॉल्यूम V2 झालाय, तुझा काय झालाय, डबल झाला. म्हणजे 3 जर आहे इनिशियली, तुझा काय झाला, डबल झाला 6. ओके, तर त्यासाठी आपल्याला T2 फाइंड आउट करायचं आणि त्यासाठी प्रेशर काय दिले, कॉन्स्टंट प्रेशर दिलेलं आहे. प्रेशर इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके, नो डाऊट. आता एकच रिलेशन आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. रिलेशन मला सांगा कशाचं आहे रिलेशन, ते पण सांगा. V1/V2 इज इक्वल टू T1/T2. नो डाऊट. V1/V2 इज इक्वल टू T1/T2. टाका व्हॅल्यू. V1 ची व्हॅल्यू किती आहे रे, 3. V2 ची किती आहे, 6 इज इक्वल टू T1 किती आहे, 300. T2 मला फाइंड आउट करायचं आहे. T2 इज इक्वल टू, ठीक आहे ना, 3 1 3 3 2 6. 2 इकडे डिवाइडला तिकडे आल्यावरती मल्टिपल आला, मग 300 इंटू 2 600 केल्विन. T2 काय आला, 600 केल्विन. 600 केल्विन इज द ऑप्शन. दॅट्स इट. एवढं इझी पद्धतीचे क्वेश्चन आहे. सगळे इझी क्वेश्चन जे आहेत ते सगळे इझीच आहेत, फक्त तुम्हाला नीट सॉल्व्ह करायचं, नीट क्वेश्चन वाचायचा आहे. दॅट्स इट. आपण जाऊयात पुढे आता. हा, नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन जर तुम्ही बघितला तर नेक्स्ट क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिसेल, व्हॉट इज द व्हॉल्यूम आपल्याला विचारलाय. व्हॉल्यूम इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. हा, नंबर ऑफ मोल्स दिले 0.5. नंबर ऑफ मोल्स दिले 0.5 ऑफ गॅस हॅव्हिंग प्रेशर इज इक्वल टू 2 atm. प्रेशर पण दिले 2 atm दिले. ओके, टेम्परेचर पण दिले, किती दिले, 300 केल्विन. एकच रिलेशन मला दिसते, तुम्हाला दिसतंय का, माहिती आहे का रिलेशन. आर पण तुम्हाला दिलेला आहे, दिलंय का नाही. PV इज इक्वल टू NRT. आयडियल गॅस इक्वेशन माहिती सगळ्यांना. ओके, प्रेशर किती दिलंय रे, 2 atm. व्हॉल्यूम मला कॅल्क्युलेट करायचं, व्हॅल्यूम ऍज इट इज. नंबर ऑफ मोल्स 0.5. आर किती दिलाय, 0.0821 इंटू टेम्परेचर किती, 300 केल्विन. नो डाऊट. दॅट्स इट. व्हॉल्यूम इज इक्वल टू, इकडे गेला मल्टिपल आला, हा 2 इकडे आल्यावरती डिवाइडला, म्हणजे किती येणार, 150 0.5 इंटू 0.0821. बघा बरं, इझिली कॅल्क्युलेशन करून व्हॉल्यूम किती होतं मला सांगा. व्हॉल्यूम किती होतं, पटकन. जर जमत नसेल इझिली करा. कॅल्क्युलेशन खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे मित्रांनो. तुम्हाला कॅल्क्युलेशन मध्ये टाइम जर जातोय तर कॅल्क्युलेशन इझी पद्धतीने करा. तुमच्यासोबत मी पण कॅल्क्युलेशन करतो, पण मी करतोय कॅल्क्युलेटर वरती, कारण आपल्याकडे टाइम खूप कमी आहे मित्रांनो. त्यामुळे नंबर ऑफ क्वेश्चन आपल्याला जास्त घ्यायचे ना, जास्त क्वेश्चन घ्यायचे, त्यामुळे मी इझी पद्धतीने तुम्हाला सांगतो. 150 इंटू 0.5 इंटू 0.0821 इज इक्वल टू 6.15 आला व्हॉल्यूम. 6.15 आला व्हॉल्यूम डीएम क्यूब मध्ये. कुठला ऑप्शन आहे रे, ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. दॅट्स इट. एवढे इझी पद्धतीने सॉल्व्हायचं मित्रांनो. तुम्हाला फक्त मी स्टेप सांगतोय, कुठला फॉर्म्युला, कुठलं काय वापरायचं, कुठल्या मेथड वापरायचं, कुठल्या इझी ट्रिक्स वापरायचं तुम्हाला मी सांगतोय. आणि इझी पद्धतीने तुम्ही फक्त फॉर्म्युला मध्ये जर व्हॅल्यू टाकलाय तर फक्त कॅल्क्युलेशनचा पार्ट तुम्हाला राहतोय. आणि कॅल्क्युलेशन जर इझी पद्धतीने केलं तुम्हाला ऑलरेडी म्हणजे इनडायरेक्टली तुम्हाला आन्सर हे भेटून जाणार, तुम्हाला 1 मार्क भेटून जाणार. ओके, नो डाऊट. पुढे जाऊयात आपण नेक्स्ट क्वेश्चन वरती. हा, पुढे नेक्स्ट क्वेश्चन वरती गेलो. पुढचा क्वेश्चन काय बघा. कॅल्क्युलेट द प्रेशर. काय दिलं, गिव्हन आधी लिहून घ्यायचं. कॅल्क्युलेट द प्रेशर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. हा, ऑफ एन इज इक्वल टू नंबर ऑफ मोल दिले, किती दिले, 1.5 मोल. 1.5 मोल दिलेले आहेत मित्रांनो. ओके, हॅव्हिंग व्हॉल्यूम इज इक्वल टू 3dm क्यूब. व्हॉल्यूम इज इक्वल टू 3dm क्यूब. ओके, टेम्परेचर इज इक्वल टू किती, 300 केल्विन. टेम्परेचर इज इक्वल टू 300 केल्विन. आणि आर दिला त्यांनी, किती दिला, आरची व्हॅल्यू काय, 0.0821. ओके, आता मला सांगा काय काढायचं आपल्याला. एकच आयडियल गॅस इक्वेशन माहिती आहे, PV इज इक्वल टू NRT. नो डाऊट, 100%. ओके, प्रेशर आपल्याला काढायचं. इंटू व्हॉल्यूम किती दिलाय रे, 3. व्हॉल्यूम किती दिलाय, 3, म्हणजे P इंटू 3. एन किती दिलाय रे, 1.5. आर इज इक्वल टू 0.0821 इंटू टेम्परेचर किती आहे, 300 केल्विन. टेम्परेचर 300 केल्विन. प्रेशर इज इक्वल टू 3 1 3, इथे झाले 100
बरोबर. 100 झालं तर प्रेशर किती आलं, मल्टिप्लाय करा बघा. 1 इकडं 1.5 इंटू 100, 1.5 इंटू 0.0821. बघा कॅल्क्युलेशन करा, प्रेशर किती येते मला सांगा. एटीएम मध्ये प्रेशर येईल. रिअल का नाही, सोपं आहे का नाही. इझी पद्धतीने मला सिंपल वे मध्ये सिंपल मेथड मध्ये तुम्हाला आणून दिले. मला फक्त आन्सर सांगायचं काय. हा मी बघतो करतो इथं क्रॉस चेक करतो तुमचा. ओके. इंटू 100 इंटू 0.0821 किती आलं रे, 12.315. 12.315 म्हणजे ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. सोपं आहे ना, सोपं आहे ना मित्रांनो, एकदम सोपं इझी वे तुम्हाला सांगितलं. एकदम आयडियल गॅस वापरायचं, व्हॅल्यू टाकायचं म्हणजे आधी गिव्हन लिहायचं, कुठला फॉर्म्युला वापरायचा हे कळलं त्यानंतर व्हॉल्यूम व्हॅल्यू टाकायचं आणि व्हॅल्यू काढण्याचं व्हॉल्यूम प्रेशर आपल्याला काढायचं आहे. ओके. पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन वरती गेलो. हा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय बघा. बघा कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं म्हणजे एन कॅल्क्युलेट करायचं आहे. मोल्स ऑफ द हॅव्हिंग व्हॉल्यूम इज इक्वल टू, व्हॉल्यूम किती दिलाय 2.5 लिटर. ओके नो डाऊट. टेम्परेचर किती दिलंय रे 300 केल्विन आणि प्रेशर किती दिले 4.5. आर पण गिवन दिलेला आहे, आर ची व्हॅल्यू पण दिली 0.0821. ओके. एक साइडला इक्वेशन मला माहिती आहे, पीबी इज इक्वल टू एनआरटी. 3 क्वेश्चनला तर हेच इक्वेशन वापरता आलंय. ओके. प्रेशर किती दिलाय रे 4.1. व्हॉल्यूम किती दिलाय रे 2.5. बरोबर. नंबर ऑफ मोल्स किती दिलेत का काढायचे. ओके. नंबर ऑफ मोल्स काढायचे इंटू 0.0821 इंटू टेम्परेचर किती दिलंय 300. बघा हे निकडं बाकी सगळं इकडं आणा. 4.5 इंटू 2.5 डिवायडेड बाय 0. आपण 3 इंटू मल्टिप्लाय 3 इंटू 1 2 म्हणजे 0.8.21. दॅट्स इट. बघा बरं किती आलाय नंबर ऑफ मोल्सची व्हॅल्यू किती येते मला सांगा, किती येते सांगा पटकन. इझिली कॅल्क्युलेशन करा, इझीने कॅल्क्युलेशन करा. मी पण इथं क्रॉस चेक करतो. 4.5 इंटू 2.5 किती आलं रे 11.5. एन इज इक्वल टू 11.25 डिवायडेड बाय किती येणार आहे 3 इंटू 8.21. 3 इंटू 8.21 24.63. बरोबर ना. म्हणजे यांची व्हॅल्यू काय आली बघा 11.25 डिवायडेड बाय 24.63 किती आलं 0.456. 0.456 कुठलं दिसतं रे 4.6 म्हणजे 0.46 येतं का, ऑप्शन नंबर येतोय का, संपला विषय. जास्त काय कॅल्क्युलेशन करायची गरज आहे का मध्ये नाही. फक्त तुम्हाला वेळ सांगितला, फॉर्म्युला गिव्हन दिलंय, फॉर्म्युला सांगितलंय, व्हॅल्यू पुट करायचे आणि आन्सर काढायचं कॅल्क्युलेशन करून. बरोबर. एकदम पटपट घेतो मी कारण आपल्याला पटपट जास्त क्वेश्चन घ्यायचे त्यामुळे मी पटपट घेतोय. ओके. पुढचा क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन काय दिलाय, कॅल्क्युलेट द फायनल व्हॅल्यू फायनल व्हॉल्यूम V2 आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. इफ प्रेशर इज इक्वल प्रेशर चेंजेस P1 फ्रॉम 0.75 ATM 0.75 ATM टू P2 किती दिलाय 1.0 ATM ऍट सेम टेम्परेचर. सेम टेम्परेचर आणि व्हॉल्यूम इनिशियल किती V1 इज इक्वल टू 50 ml. एकच रिलेशन मला माहिती आहे P1 V1 इज इक्वल टू P2 V2. ओके नो डाऊट. कुठलं इक्वेशन आहे, कुठलं रिलेशन आहे मला सांगा, कुठला लॉ आहे इथं सांगा पटकन. माहितीये का नाही माहितीये ना, हा सांगा मग. ओके. P1 किती दिलाय 0.75 इंटू व्हॉल्यूम किती दिलाय V1 50 ml. ओके नो डाऊट. P2 किती दिलाय 1 इंटू V2 आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. V2 इज इक्वल टू मल्टिप्लाय करा 7.5 इंटू 5. सांगा आन्सर काय येते 7.5 इंटू 5 5 25 25 आले 0.02 आले 7 35 आणि 2 37.5 ml 37.5 ml. डी ऑप्शन इज करेक्ट. दॅट्स इट. कळलं रिलेशन कळलं. आधी इनिशियल काय दिलं ते कळलं म्हणजे काय गिवन दिलं ते कळलं, फॉर्म्युला कुठला वापरायचं ते कळलं, व्हॅल्यू पुट करून आन्सर काय काढायचं ते कळलं. इझी वे ना नो डाऊट. जाऊयात पुढं. हा पुढे गेल्यानंतर बाय काय दिलं क्वेश्चन बघा. पूर्ण क्वेश्चन जे दिलं ते न्यूमेरिकल क्वेश्चन. व्हॉट इज द न्यू व्हॉल्यूम ऑफ द गॅस, व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ द गॅस. टेम्परेचर किती दिलंय 300 सॉरी किती 400 केल्विन. बरोबर. नंतर सेम गॅस ऑक्युपाइज 1 लिटर म्हणजे व्हॉल्यूम दिलाय, सेकंड व्हॉल्यूम दिला हा V1 आहे T1 आहे इज इक्वल टू V2 इज इक्वल टू किती दिलाय 1.5 इंटू 10 to the power 4 DM क्यूब. टेम्परेचर T2 किती दिलं यांनी 300 केल्विन.
ओके नो डाऊट. एकच रिलेशन मला ऍट कॉन्स्टंट प्रेशर साठी V1 अपॉन V2 इज इक्वल टू T1 अपॉन T2 नो डाऊट. ओके टाका व्हॅल्यू. V1 ची व्हॅल्यू मला माहित नाही काढायची आहे. V2 ची व्हॅल्यू मला माहिती आहे 1.5 इंटू 10 टू पॉवर 4 इज इक्वल टू T1 ची व्हॅल्यू 400 अपॉन 300 केल्विन. ओके नो डाऊट. करा कॅल्क्युलेशन करा. V1 इज इक्वल टू 4/3 इंटू 1.5 इंटू 10 टू पॉवर 4. बघा बरं किती व्हॅल्यू येते सांगा पटकन. इझी वे इझी वे इझी वे सांगा. मी इथे करतो इनडायरेक्टली. 4 डिवायडेड बाय 3 ओके 1.3 इंटू 1.5 किती आलं रे 2 आन्सर आलं. किती आलं 2 आन्सर आलं. 2 इंटू 10 टू पॉवर 4. V1 इज इक्वल टू 2 इंटू 10 टू पॉवर 4 इन डीएम क्यूब. आन्सर कशात असणार आहे डीएम क्यूब मध्ये असणार आहे. बरोबर ना. आलं ऑप्शन नंबर कुठला आहे ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. दॅट्स इट. एकदम इझी वेने काढतो आपण. बरोबर आहे ना. संपला विषय. पुढे गेलो. हा पुढे गेल्यावरती काय इक्वेशन काय दिले बघा. पुढचा क्वेश्चन काय दिला बघा. कॅल्क्युलेट करू. फाइंड द टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर आपल्याला फाइंड करायचं डिग्री सेल्सिअस मध्ये. ओके डिग्री सेल्सिअस मध्ये टेम्परेचर फाइंड आउट करायचे. व्हॉल्यूम अँड प्रेशर. व्हॉल्यूम दिलं नंबर ऑफ मोल्स पण दिलं. नंबर ऑफ मोल्स किती दिले 2 मोल. किती दिलेत 2 मोल. ओके नो डाऊट. हा प्रेशर किती दिलंय रे. प्रेशर दिलंय 4.926 बरोबर. व्हॉल्यूम किती दिलाय 20 डीएम क्यूब. व्हॉल्यूम दिलाय 20 डीएम क्यूब. आणि कॅल्क्युलेट काय करायचं आपल्याला टेम्परेचर कॅल्क्युलेट करायचं. पीव्ही इज इक्वल टू एनआरटी. ओके प्रेशर किती दिलंय 4.926 इंटू व्हॉल्यूम किती दिलाय 20 डीएम क्यूब इज इक्वल टू एन किती दिलाय 2 मोल इंटू आर 0.0821 इंटू टेम्परेचर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. हा मायनस कॅल्क्युलेटर डी इंटू बरोबर 49.26 इज इक्वल टू 0.0821. एकदम इझी वेने मी कॅल्क्युलेशन करतोय. सांगायची गरज आहे का. एकदम इझी कॅल्क्युलेशन आहे. टेम्परेचर इज इक्वल टू 49.26 अपॉन 0.0821. बघा बरं कॅल्क्युलेशन. टेम्परेचर किती येते सांगा मला पटकन. सांगा पटकन. तुम्ही पण करा मी पण करतो. मी क्रॉस चेक करतो. 49.26 डिवायडेड बाय 0.0821 ओके 600 आलं बरोबर. पण जे 600 आले इथं तुम्ही आर ची व्हॅल्यू जर बघितली तरी केल्विन मध्ये दिले बरोबर ना. मग 600 टेम्परेचर कसं असणार नाही केल्विन मध्ये. पण आपल्याला विचारलंय कशामध्ये डिग्री सेल्सिअस मध्ये विचारलंय बरोबर ना. पण डिग्री सेल्सिअस मध्ये विचारले म्हणल्यावरती टेम्परेचर काय करणार मी 600 मायनस 273. ओके 273 मध्ये मायनस केल्यानंतर 7 3 गेले 7 9 7 गेले 2 राहिले किती 5 3 गेले 2 मग 327 डिग्री सेल्सिअस काय आलं टेम्परेचर आलं. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतो टेम्परेचर तर आपण कॅल्क्युलेट कशामध्ये आधी केलं केल्विन मध्ये केलं. पण त्यांनी विचारलं कशामध्ये डिग्री सेल्सिअस मध्ये विचारलं. डिग्री सेल्सिअस मध्ये आपण काय करतो मायनस 273 मायनस करतो वजा करतो बरोबर ना. जे आलं केल्विन मध्ये त्यातून. आणि जर ऑलरेडी विचारलं असेल तर डिग्री सेल्सिअस मध्ये दिलं असेल तर केल्विन मध्ये करताना प्लस करणार आणि केल्विन मधून डिग्री सेल्सिअस करताना मायनस करणार. मग ऑप्शन नंबर बी इज करेक्ट 327 डिग्री सेल्सिअस. ओके नो डाऊट. मग इथं 600 पण ऑप्शन दिला आणि 327 पण दिला. तुम्ही गडबडीमध्ये करू शकता त्यामुळे नीट लक्ष द्या. ओके पुढे गेलो आपण. हा पुढे गेल्यावरती काय दिलंय बघा. पुढे गेल्यावरती कुठला क्वेश्चन दिलाय काय दिलंय विच ऑफ द फॉलोइंग इज मॉलिक्युल इज नॉन पोलर. आता ऑलरेडी मी घेतलं होतं बघा. नॉन पोलर मॉलिक्युल साठी मी ऑलरेडी घेतलेलं होतं. तुम्हाला दाखवतो नॉन पोलर मॉलिक्युल कुठला आहे काय कशामध्ये तरी घेतलं दाखवतो मी. तुम्ही कुठे गेलं रे. हा इथं बघा नॉन पोलर मॉलिक्युल तुम्हाला दिसतोय का. नॉन पोलर मॉलिक्युल तुम्हाला दिसतोय का C6H6 ऑलरेडी घेतलं होतं त्यामुळे तुम्हाला इझिली कळणार आहे. घेतलेलं असणार त्यामुळे तुम्हाला इझिली कळणार आहे. डायपोल इंड्यूस डायपोल इंटरॅक्शन मध्ये घेतलेले नॉन पोलर मॉलिक्युल C6H6 दिसतोय. तिथं ऑप्शन मध्ये पण आहे का बघा. ऑप्शन मध्ये आहे का बघा एकदा. ऑप्शन मध्ये दिसतोय का. ऑप्शन मध्ये दिसतोय. ओके ऑप्शन नंबर कुठला आहे C6H6 डी. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. नॉन पोलर मॉलिक्युल त्यांनी विचारतो फॉलोइंग पण ऑलरेडी घेतलं डायपोल इंड्यूस डायपोल इंटरॅक्शन मध्ये. ओके त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन कडे गेलो. हा हॉट एअर बलून. क्वेश्चन बघा नीट वाचा. क्वेश्चन नीट वाचा. हॉट एअर बलून हॅज व्हॉल्यूम किती दिलाय रे 2000 डीएम क्यूब. ओके ऍट 99 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर दिले त्याच वेळेस V1 इज इक्वल टू
2000 इज इक्वल टू 99 डिग्री सेल्सिअस. आता त्याला मी कशामध्ये कन्वर्ट करतो तर केल्विन मध्ये कन्वर्ट करतो. म्हणजे 273 ऍड करणार 99 प्लस 273 बरोबर 372 केल्विन आलं. ओके नो डाऊट 100%. हा त्यानंतर काय व्हॉट इज अ न्यू व्हॉल्यूम V2 त्यांनी विचारलाय एअर मध्ये बनवून केल्यानंतर. हा T2 किती दिलाय 80 डिग्री सेल्सिअस. 80 डिग्री सेल्सिअस म्हणजे 80 प्लस 273 बरोबर. बघा बरं किती येते सांगा मला 83. 8 आणि 7 15 15 1 3 353 केल्विन बरोबर नो डाऊट. एकच रिलेशन मला माहिती आहे V1 अपॉन V2 इज इक्वल टू T1 अपॉन T2. V1 किती दिलाय रे 2000. V2 मला माहिती आहे का नाही कॅल्क्युलेट करायचं. T1 किती दिलाय 372 अपॉन 353. ओके V2 मला काढायचं V2 इज इक्वल टू उलट कॅल्क्युलेशन करा. बघा बरं किती येते V2 इज इक्वल टू किती येते मला सांगा पटकन पटकन सांगा रे. जास्त वेळ लावू नका. कॅल्क्युलेटर सारखं वापरा डोकं. 372 डिवायडेड बाय 353. मी एकदम इझी व्हावं म्हणून कॅल्क्युलेटर वापरतो. तुम्ही नाहीतर तुम्ही मला म्हणताल कॅल्क्युलेटर का वापरता हे लय शाणा झालाय का नाही मास्टर लय शाणा बरोबर. कॅल्क्युलेटर मी इझी वेने का सांगतोय तर इझिली आपल्याला पटकन कॅल्क्युलेशन हवं हे तुम्हाला करायचं पण मी तुम्हाला दाखवतोय इझी. आपण क्रॉस चेक करतो की तुमचा आन्सर बरोबर येतोय की नाही आपला ऑप्शन पण बरोबर येतोय की नाही. नाहीतर मी तुम्हाला इनडायरेक्टली तिथे पण सोडू शकतो की बाबा कुठलं बरोबर आहे तुमचं तुम्ही बघा. ओके पण कॅल्क्युलेशन मला क्रॉस चेक करून दाखवतो की बाबा आपले कॅल्क्युलेशन बरोबर आहे आपली मेथड ही बरोबर आहे बरोबर. त्यावेळी मी तुम्हाला सांगतो इझी वे ठीक आहे. हा हे आलं 1.05 1.05 इथं मी टाकतो परत एकदा 2000 डिवाइड बाय V2 इज इक्वल टू 1.05 बरोबर. ते इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. हा 2000 डिवाइडेड बाय 1.05 किती आलं रे 1904. 19 V2 इज इक्वल टू 1904 आला. त्याच्या आसपास कुठली व्हॅल्यू आहे का बघा. या आसपास कुठली व्हॅल्यू आहे का बघा. ही 4 नंबरचे ऑप्शन नंबर दिसतोय 4 नंबरचे ऑप्शन दिसतोय. V2 इज इक्वल टू 1904 आला पण त्याच्या जवळपासचा एकच ऑप्शन त्यामुळे मी चौथा ऑप्शन टिक करणार आहे. ओके नो डाऊट. चला पुढं पुढे गेल्यावरती काय क्वेश्चन दिसतोय बघा. हा पुढचा क्वेश्चन बघा काय. द व्हॉल्यूम ऑफ मास ऑफ गॅस इज 4 dm³ at 0 degree Celsius at 0 when T1 is equal to 0 degree Celsius is equal to 273 Kelvin. ओके V1 दिलाय त्यांनी बरोबर. न्यू व्हॉल्यूम ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट प्रेशर कॅल्क्युलेट न्यू व्हॉल्यूम म्हणजे V2 त्यांनी विचारलाय किती असतात. न्यू व्हॉल्यूम त्यांनी विचारलाय when टेम्परेचर डिक्रीज बाय 10 डिग्री सेल्सिअस. म्हणजे टेम्परेचर डिक्रीज झालं T2 काय झालंय डिक्रीज झालंय म्हणजे -10 डिग्री सेल्सिअस असणार आहे बरोबर ना. म्हणजे 263 केल्विन असणार आहे. दॅट्स इट बरोबर. सेम रिलेशन V1 अपॉन V2 इज इक्वल टू T1 अपॉन T2 दॅट्स इट. V1 किती दिलाय रे 4 अपॉन V2 किती दिलाय मला कॅल्क्युलेट करायचं आहे बरोबर. हा परत काय T1 किती दिलाय 273 डिवायडेड बाय 263 करा क्रॉस मल्टिप्लिकेशन बरा. V2 इज इक्वल टू 4 into 263 डिवायडेड बाय 273. ओके V2 इज इक्वल टू कॅल्क्युलेशन करा एकदम इझी वेने मी सांगतो. काय तरी 263 इंटू 4 बरोबर डिवायडेड बाय 273 किती येते 3.85 dm³. 3.85 dm³ आहे का ऑप्शन 3.85 dm³ ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. दॅट्स इट बरोबर. जवळपास आपला ऑप्शन आलं तरी पण चालते ऑप्शन आपले करेक्ट येते कारण आपण कॅल्क्युलेटर वापरतोय. पण मित्रांनो तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये म्हणजे ऍक्च्युअल सीटीसी पेपर आणि कॅल्क्युलेटर तुमच्याकडे नसणार आहे पण तरी पण तुम्हाला इझिली कॅल्क्युलेशन करता आले पाहिजेत. ओके चला पुढं पुढचा क्वेश्चन बघूया. पुढचा क्वेश्चन काय दिलाय बरं बघा. ऍट 0 डिग्री सेल्सिअस ऍट टेम्परेचर इज इक्वल टू 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे काय 273 केल्विन. ओके 273 केल्विन. हा ऑक्युपाइज 22.4 लिटर. ऑक्युपाइज 20 म्हणजे व्हॉल्यूम किती दिलाय 22.4 लिटर. ओके व्हॉट इज द टेम्परेचर इन केल्विन. व्हॉट इज द टेम्परेचर इन केल्विन. T2 त्यांनी विचारलाय किती रीच द व्हॉल्यूम म्हणजे V2 त्यांनी दिला किती 22 म्हणजे 224 लिटर. त्यांनी T2 विचारलाय सेम रिलेशन V1 अपॉन V2 जास्त काय तिसरं वेगळं करायची गरज आहे का T1 अपॉन T2 दॅट्स इट. V1 किती दिलाय रे 22.4 दिलाय. V2 किती दिलाय आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे का नाही V2 पण दिलाय 224 इज इक्वल टू T1 किती आहे 273 T2 आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. हा 10⁻⁻1 करतो करू का 10⁻⁻1 म्हणजे 1 आलं 1 into 10 to power -1 इज इक्वल टू 273 अपॉन T2. T2 इकडे नेलं T2 इज इक्वल टू
T2 इज इक्वल टू हे इकडे मल्टिपल इकडे डिवाइड इकडे आल्यावरती मल्टिपल 273 मग T2 इज इक्वल टू 2730 दॅट्स इट 2730 ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. बघा इथं समोर कळते सगळ्यांना नीट बघा. ओके नो डाऊट 100% बरोबर आहे आपलं. हा ओके जाऊयात पुढं. ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघू. नेक्स्ट क्वेश्चन हा इफ काय दिले इफ N2 गॅस कंप्रेस ऍट 2 atmosphere ओके N2 गॅस कंप्रेस प्रेशर दिलाय किती 2 atm ओके व्हॉल्यूम दिलाय 9 लिटर 2 म्हणजे V1 दिलाय. ठीक आहे V1 9 लिटर ओके टू V2 3 लिटर. टेम्परेचर किती दिलेलं आहे 300 केल्विन. फायनल प्रेशर आपल्याला दिले प्रेशर विचारलेलं आहे. एकच रिलेशन माहिती आहे मला V1 इज इक्वल टू P2 ओके P1 किती दिलाय 2 इंटू व्हॉल्यूम 1 9 इज इक्वल टू P2 किती दिलाय काढायचा P2 काढायचं म्हणलं V2 किती दिलाय 3 लिटर ओके सिंपल कॅल्क्युलेशन 3 1 3 3 3 9 3 P2 किती आला 6 atm ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. जास्त काही डिफिकल्टी का रे एकदम इझी पद्धतीने एकच आपल्याला गिवन दिलंय फॉर्म्युला माहिती आहे टाकायचं आन्सर काढायचं एकदम इझी पद्धतीने काढतोय मी एटीएम बरोबर आहे ना डिफिकल्ट काहीच नाहीये. जाऊयात पुढे नेक्स्ट क्वेश्चन. नंबर ऑफ क्वेश्चन आपल्याला घ्यायचे बरोबर आहे ना. हा नेक्स्ट क्वेश्चन बघा काय नीट लक्ष समोर नियॉन डायऑक्सिजन मिक्सचर ऑफ कंटेन 64 ग्रॅम ऑफ 64 ग्रॅम ऑफ O2 ओके हा and 160 ग्रॅम ऑफ नियॉन नो डाउट. पुढे नेक्स्ट टोटल प्रेशर इज 25 बार PT इज इक्वल प्रेशर किती दिलं टोटल 25 बार दिले नो डाउट. नेक्स्ट काय विचारलंय पार्शियल प्रेशर ऑफ डायऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजन साठी फक्त पार्शियल प्रेशर त्यांनी विचारलेलं आहे O2 बरोबर. एकच मोल फ्रॅक्शनचं रिलेशन आहे मित्रांनो. मोल फ्रॅक्शनचं रिलेशन बघायचं झालं तर मोल फ्रॅक्शन वरती आपण नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करू शकतो का. नंबर ऑफ मोल्स आपल्याला कॅल्क्युलेट करायला लागतील. सगळ्यात आधी मोल फ्रॅक्शन ऑफ 1 म्हणजे कोणासाठी बघणार आपण डायऑक्सिजन साठी म्हणजे O2 साठी बघतोय XO2 इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ O2 अपॉन टोटल नंबर ऑफ मोल्स ओके टोटल नंबर ऑफ मोल्स. मला नंबर ऑफ मोल्स साठी कॅल्क्युलेट करायला लागतं बरोबर ना. नंबर ऑफ मोल्स कसे कॅल्क्युलेट करणार O2 साठी मला नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करायचे मास अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ O2 इज इक्वल टू मास अपॉन मोलर मास ऑफ O2. मास किती आहे दिले त्यांनी गिवन दिले 64 ग्रॅम. मोलर मास किती असणार आहे सांगा मोलर मास 32 बरोबर आहे ना. एका ऑक्सिजन साठी 16 2 साठी 32 नंबर ऑफ मोल्स ऑफ O2 किती आले 2 मोल्स आले नो डाऊट. हा ऍज इट इज मी कोणासाठी काढतो नियॉन साठी काढतो नियॉन्स बरोबर. नंबर ऑफ मोल्स ऑफ नियॉन इज इक्वल टू मास अपॉन मोलर मास ओके मास अपॉन मोलर मास ऑफ नियॉन. मास किती दिले 160 मोलर मास किती असणार आहे 10 कॅल्क्युलेशन झालं 16 आलं दॅट्स इट. मोलर मास असणार आहे 20 मित्रांनो. एकासाठी 10 दोनसाठी 20 बरोबर म्हणजे 8 असणार आहे इथं या ठिकाणी मोल्स बरोबर. टोटल नंबर ऑफ मोल्स किती झाले रे टोटल नंबर ऑफ मोल्स झाले नंबर ऑफ O2 नंबर ऑफ मोल्स ऑफ नियॉन इज इक्वल टू 8 + 2 इज इक्वल टू 10. टोटल नंबर ऑफ मोल्स झाले 10. या ठिकाणी मी XO2 काढू शकतो मोल फ्रॅक्शन काढू शकतो. मोल फ्रॅक्शन कसं काढणार आहे बघा इथे समोर NO2 टोटल किती दिलेत 2 अपॉन 10 म्हणजे 1 इज इक्वल टू 1/5 नंबर मोल फ्रॅक्शनला 1/5 मोल फ्रॅक्शन वरून आपण काय काढणार आहे पार्शियल प्रेशर काढणार. कसं काढणार पार्शियल प्रेशर P ऑफ O2 इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन किती दिले 1/5 इंटू टोटल प्रेशर किती आहे 25 म्हणजे 5 × 5 5 × 25 मोल फ्रॅक्शन पार्शियल प्रेशर किती आलं पार्शियल प्रेशर आलं या ठिकाणी 5 ATM 5 आहे का ऑप्शन मध्ये आहे सॉरी ATM मध्ये नाही दिलं 12 मध्ये दिलेलं आहे ओके ATM दॅट्स इट. नेक्स्ट क्वेश्चन बघू. एकदम इझी पद्धतीने सांगितलंय कळलंय का सगळ्यांना कळलंय का बघा समोर. सगळ्यात महत्वाचं काय आधी काय आपल्याला मोल फ्रॅक्शन काढणं गरजेचं आहे. का बरं मोल फ्रॅक्शन काढणं गरजेचं आहे तर आपल्याला इथं 64 ग्रॅम ऑफ O2 दिले
बरोबर. अँड 160 ग्रॅम ऑफ एनी दिले, टोटल प्रेशर दिले 25 बार. तर कॅल्क्युलेट पार्शियल प्रेशर विचारलं. मग पार्शियल प्रेशरसाठी मला एकच फॉर्म्युला येते मोल फ्रॅक्शनचा. बरोबर. मोल फ्रॅक्शनसाठी काय लागतं बरं, मोल फ्रॅक्शनसाठी लागतं नंबर ऑफ मोल्स. तर दोन्ही पद्धतीने नंबर ऑफ मोल्स काढले, O2 चे पण आणि निऑनचे पण. बरोबर. नंबर ऑफ मोल्स काढले कशा पद्धतीने, मास आपण मोलर मास मला माहिती आहे, आणि मास दिलं गिवन, ऑलरेडी गिवन दिलेलं आहे. बरं. त्यानुसार मी नंबर ऑफ मोल्स काढले, टोटल नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट केले दोघांचे ऍडिशन करून. बरोबर आहे. त्याच्यानुसार मी काय केलं, XO2 म्हणजे XO2 काय काढलं, मोल फ्रॅक्शन ऑफ O2 काढलं. बरं. मोल फ्रॅक्शन काढल्यानंतर मी डिरेक्टली फॉर्म्युला यूज करतो, पार्शियल प्रेशर इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन इंटू टोटल प्रेशर. पण टोटल प्रेशर किती दिलं 25 इंटू मोल फ्रॅक्शन किती आलं 1/5 इज इक्वल टू प्रेशर जे असणार पार्शियल प्रेशर जे असणार आहे 5 ATM. दॅट्स इट. बरोबर. ऑप्शन नंबर ATM नाही रे, सॉरी यार, परत माझ्याकडून तीच चुका होत्यात. 5 बार असणार आहे. बरोबर. 5 बार असणार आहे. बरोबर. सगळ्यांचं आलंय. ओके, जाऊया आपण पुढच्या क्वेश्चनला. पुढचा क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग अल्केन हॅज स्ट्रॉंग लंडन डिस्पर्शन फोर्स. मी ऑलरेडी तुम्हाला घेतलं होतं. ऑलरेडी आपण जेव्हा लंडन डिस्पर्शन फोर्स सांगितलं तर ऑलरेडी मी त्यावेळेस सांगितलं होतं की N पेंटेन जे असणार आहे ते विच ऑफ द फॉलोइंग स्ट्रॉंग लंडन फोर्स दाखवणार आहे, लंडन डिस्पर्शन फोर्स दाखवणार आहे. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं, त्यामुळे जास्त काही यामध्ये एक्सप्लेन करायची गरज नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन आपण वरती जातो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन वरती गेलो. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय बरं, हा, कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ. बघा गिवन काय दिले, कॅल्क्युलेट व्हॉल्यूम. व्हॉल्यूम आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. बरोबर. नंबर ऑफ मोल्स किती दिलेत, 2 मोल दिलेत, नो डाऊट. नंबर ऑफ मोल दिले 2 ऑफ गॅस. टेम्परेचर किती दिले 27 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू 27 प्लस 273 इज इक्वल टू 300 केल्विन. नो डाऊट. दॅट्स इट. हा, पुढे काय, गॅस आयडियल गॅस लॉ दिला आपल्याला. कॅल्क्युलेट काय करायचं बरं, व्हॉल्यूम आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. प्रेशर दिलंय का, प्रेशर दिलंय का, दिलंय. प्रेशर इज इक्वल टू 1 ATM. बरोबर. प्रेशर दिलं तर आपल्याकडे एकच इक्वेशन आहे, PV इज इक्वल टू NRT. PV इज इक्वल टू NRT. P किती दिलाय 1 ATM इंटू व्हॉल्यूम आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. N इज इक्वल टू 2 इंटू R 0.08 इंटू 0.0821 इंटू टेम्परेचर किती दिलंय रे, टेम्परेचर दिलंय 300 केल्विन. बघा बरं कॅल्क्युलेशन, व्हॉल्यूम इज इक्वल टू किती आले 600 इंटू 0.0821. बघा बरं व्हॉल्यूम किती आलाय. याला कॅल्क्युलेशन करा, मी पण इझी पद्धतीने करतो तुम्हाला सांगतो. 600 इंटू 0.0821 49.26 इज ऑप्शन. 49.26 म्हणजे ऑप्शन नंबर बी तुम्हाला दिसतोय 49.28. एकदम इझी लेवलचा क्वेश्चन आहे, जास्त काय हार्ड ह्याच्यामध्ये नाहीये. जाऊयात पुढं. हा, पुढे गेल्यानंतर क्वेश्चन बघा काय, पुढे गेल्यानंतर क्वेश्चन काय, हा, कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम. कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम. व्हॉल्यूम आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मास दिले त्यांनी किती 32 ग्रॅम. बरोबर. ऑक्सिजनचा मास दिला 32 ग्रॅम. हॅव्हिंग प्रेशर इज इक्वल टू, प्रेशर किती दिलाय रे 1.5 ATM. टेम्परेचर दिलंय 300 केल्विन. बघा बरं काय कॅल्क्युलेट, कसं कॅल्क्युलेट करणार, सांगा मला. आपल्याकडे एकच रिलेशन मला माहिती आहे, PV इज इक्वल टू आयडियल गॅस इक्वेशन. PV इज इक्वल टू काय NRT. बरोबर. टेम्परेचर दिलंय, R दिलाय, V दिलाय, P दिलाय, पण मला नंबर ऑफ मोल्स माहिती आहे. नंबर ऑफ मोल्स मी कॅल्क्युलेट करतो. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास अपॉन काय, मोलर मास. बरोबर. मास दिले मला किती 32. बरोबर. मोलर मास कसं कॅल्क्युलेट करणार मला सांग, मोलर मास कॅल्क्युलेट कसं करणार. मोलर मास कॅल्क्युलेट करण्यासाठी ऑक्सिजन साठी दिलं म्हणजे ऑक्सिजनचं किती असणार मोलर मास 32 म्हणजे नंबर ऑफ मोल्स आले 1. नंबर ऑफ मोल्स 1 आल्यानंतर प्रेशर किती दिलंय, प्रेशर दिले 1.5 इंटू व्हॉल्यूम. व्हॉल्यूम आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. व्हॉल्यूम इज इक्वल दॅट्स इट, ऍज इट इज ठेवायचा. नंबर ऑफ मोल्स इंटू R 0.0821 इंटू टेम्परेचर किती दिलंय, टेम्परेचर 300 केल्विन. बघा बरं कॅल्क्युलेशन करू किती येते. व्हॉल्यूम इज इक्वल टू 0.0821 इंटू 300 डिवायडेड बाय 1.5. व्हॉल्यूम इज इक्वल टू बघा बरं किती येते. पटकन बघा, मी पण करतो इथं 0.0821 इंटू 300 डिवायडेड बाय 1.5 म्हणजे 16. व्हॉल्यूम इज इक्वल टू 16.42 येते. दॅट्स इट, 16.42. ऑप्शन नंबर C इज करेक्ट. संपला विषय.
जास्त काही बघायची गरज नाहीये. जाऊयात पुढं नेक्स्ट क्वेश्चन. हा नेक्स्ट क्वेश्चनला गेलो. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय बरं. हा कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ गॅस. कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ गॅस कॅल्क्युलेट करायचा आहे ऍट टेम्परेचर. टेम्परेचर किती दिलाय 10 डिग्री सेल्सिअस. 10 डिग्री सेल्सिअस म्हणजे 283 केल्विन. नो डाऊट. ओके पुढे गेल्यानंतर काय कॉन्स्टंट प्रेशर दिलं व्हॉल्यूम ऑफ द गॅस ऍट 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे व्हॉल्यूम आपल्याला परत कॅल्क्युलेट करायचं आहे. गॅस 10 डिग्री सेल्सिअस ऍट द 0 डिग्री 0 डिग्री सेल्सिअस साठी व्हॉल्यूम त्यांनी किती दिलाय 2 dm³ दिलेला आहे. 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे टेम्परेचर T2 किती असणार आहे रे T1 10 डिग्री साठी. T2 किती आहे 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे 273 केल्विन. एकच रिलेशन मला माहिती आहे सांगा पटकन. आपण ऑलरेडी घेतलंय V1/V2 इज इक्वल टू T1/T2. संपला विषय. T2 V1 किती दिलंय रे V1 मला काढायचं दॅट्स इट. ऍज इट इज ठेवणार मी 2 इज इक्वल टू टेम्परेचर 1 283/273. बघा वर कॅल्क्युलेट करून किती येते V1 इज इक्वल टू 283 इंटू 2/273. दॅट्स इट. V1 इज इक्वल टू काढा मला सांगा किती येते पटकन. मी पण काढतो इथं 283 इंटू 2 डिवायडेड बाय 273. 2.07 इज द आन्सर. 2.07 आहे का 2.07 dm³. एकदम ऍक्युरेट आला. आपण कशामुळे केलं आपण कॅल्क्युलेटर वरती केल्यामुळे एकदम ऍक्युरेट आले. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. दॅट्स इट. संपला विषय. बघा समोर. हा पुढे गेलो. पुढचा क्वेश्चन बघा. हा विच ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ लिक्विड हॅज डायपोल इंड्यूस डायपोल इंटरॅक्शन. मी ऑलरेडी सांगितलं डायपोल इंड्यूस डायपोल मध्ये एक असणार आहे पोलर मॉलिक्युल तर दुसरा असणार आहे नॉन पोलर मॉलिक्युल. म्हणजे एक पोलर मॉलिक्युल दुसरा नॉन पोलर मॉलिक्युल. इथं तुम्हाला नॉन पोलर मॉलिक्युल कुठला दिसतोय इथे बेन्झिन मागायचं पण बघितलं नॉन पोलर मॉलिक्युल असतो. तर हा कुठला वॉटर काय पोलर मॉलिक्युल. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. संपला विषय. जास्त काय बघायची गरज आहे का. तर डायपोल इंड्यूस डायपोल मध्ये काय बघणार आहे डायपोल इंड्यूस डायपोल मध्ये एक असणार आहे पोलर मॉलिक्युल दुसरा असणार आहे नॉन पोलर मॉलिक्युल. नॉन पोलर मॉलिक्युल मला ऑलरेडी माहिती आहे बेन्झिन बरोबर ना. आताच बघितलं ना आपण C6H6 ऑलरेडी आला होता 2022 ला पण बरोबर C6H6 आणि दुसरा काय पोलर मॉलिक्युल म्हणजे H2O. संपला विषय. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. बरोबर पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. ओके हा मित्रांनो तर इथं आपला तुमचा स्टेट्स ऑफ मॅटर साठी जो पार्ट 2 होता तो कम्प्लीट झालेला मित्रांनो. तुम्हाला चांगले मार्क पडतील. तुम्ही जर असाच अभ्यास चांगला केला तर तुम्हाला चांगले मार्क्स पडतील. आय होप तुम्ही चांगले मार्क पाडाल. तुम्हाला बेस्ट ऑफ लक. ठीक आहे थँक्यू.